कोकणची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीपुळेमध्ये अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थानात पहाटे 3:30 वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्यात। आज रात्री 11 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहणार आहे। तर आजच्या दिवसाचं खास आकर्षण म्हणजे गणपती बाप्पांसमोर आंब्याची सुंदर आरास करण्यात आलेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। कोकणची पंढरी समजल्या जाणारा गणपतीपुळे येथे मी आता उभा आहे। रत्नागिरीतील गणपतीपुळे प्रसिद्ध देवस्थान आहे आणि आज अंगारकी चतुर्थी निमित्त इथे जे भाविक आहेत त्यांची गर्दी उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। भाविक आहेत ते आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि तासन तास लाईन मध्ये उभे असताना सुद्धा गरमीचे दिवस आहेत तरी सुद्धा आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक उत्सुक आहेत। खरं तर स्थानिक प्रशासनाने किंवा मग जे मंदिर प्रशासन आहे त्यांनी योग्य ती भाविकांची काळजी घेतलेली आहे। भाविकांना कुठल्या प्रकारच्या स्वास्थ्यासंबंधी काही समस्या उद्भवली तर त्यांच्यासाठी डॉक्टर उपलब्ध करून ठेवलेले आहेत। त्याचबरोबर इथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। स्थानिक जे एसपी आहेत त्यांनी इथे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। कुठल्या प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाने इथे भाविकांची योग्य काळजी घेतलेली आहे। खरं तरी अंगारकी चतुर्थी या अंगारकी चतुर्थीच्या निमित्त लाखो भाविक इथे या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। मात्र गरमीचे दिवस आहेत आणि गरमीच्या दिवशी अति उकाडा असल्यामुळे इथे सध्या जे भाविक आहेत ते कमी येताना दिसत आहेत। त्यामुळे इथले जे स्थानिक जे प्रशासन आहेत किंवा म्हणजे मुख्य जे पुजारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की दरवर्षीच्या वेळेपेक्षा तुलनेनं आज भाविक फार कमी आहेत। कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, न्यूज 18 मराठी, रत्नागिरी। अष्टविनायकापैकी एक असलेल्या ओझरचे विघ्नहर नगरी आज अंगारक चतुर्थीनिमित्त गर्दीनं गजबजलेली आहे। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। चतुर्थीनिमित्त बाप्पाचा गाभारा आकर्षक अशा विविध फुलांनी सजवण्यात आलाय। तर बाप्पाला 1000 आंबे आणि 500 पेरूंचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय। विघ्नहराला सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले। भाविकांना वाढत्या उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थान ट्रस्टनं दर्शन रांगेत फॉगर बसवलेले आहेत आणि याचाच मंदिर गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। या वर्षीची पहिली अंगारकी चतुर्थी आज साजरी होत आहे आणि अंगारकी चतुर्थी निमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र ओझर येथे विघ्नहराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय अंगारकी निमित्त विघ्नहर देवस्थान जे आहे या ठिकाणी श्रीला आकर्षक अशी फुलांची आणि आंबे आणि पेरूंची सजावट करण्यात आली आहे। खरं तर या सजावटीमध्ये सुमारे 1000 आंब्यांचा वापर करण्यात आलाय तर 500 पेरूंचा वापर करण्यात आलाय। त्याचबरोबर आकर्षक अशा फुलांनी हा संपूर्ण गाभारा सजवण्यात आला असून सुवर्ण अलंकारांनी श्रींची मूर्ती जी आहे ही मूर्ती सजवण्यात आली आहे। आज सकाळपासूनच भाविकांनी जे आहे या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। भाविक अगदी सकाळपासूनच लाईनमध्ये येऊन श्रींचं दर्शन घेत आहेत। तर त्याचबरोबर देवस्थान ट्रस्टने सुद्धा आजच्या या अंगारकी चतुर्थी निमित्त विशेष अशी चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध केली आहे, चांगलं नियोजन केलंय। आपल्यासोबत आहेत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष। काय सांगा, आज अंगारकी चतुर्थी साजरी होतीये, मोठी गर्दी आहे, कसं नियोजन केलंय? अंगारकी चतुर्थी 2026 आणि सकाळी पहाटे 4 वाजेपासून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। गर्दीचे नियोजन करतानाच विविध कार्यक्रम विघ्नहर गणपती देवस्थान राबवत असतं। त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक अंगारकीला आपण गणेश याग करत असतो। तो गणेश यागची सुरुवात चतुर्थी आदल्या दिवशी दुपारी 2 वाजता सुरू होते आणि सकाळी 7 वाजेपर्यंत चाललेलं असतं। पुण्यातील जुन्नरमध्ये आज अंगारकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक लेण्याद्री गिरिजात्मज नगरी सजलेली आहे। सकाळपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। बाप्पाचा गाभारा आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आला असून लाडक्या बाप्पाला केळी आणि आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय। अंगारकी चतुर्थीनिमित्त बीडच्या नवगण राजुरी येथील श्री क्षेत्र मंगलमूर्ती देवस्थान इथे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांग लागली होती। उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि वाढत्या उकाड्यामुळे पर्यटकांची पावलं आता कोकणाकडे वळलेली आहेत। रत्नागिरीतील गुहागर
दाभोळ, वेळणेश्वर आणि गणपतीपुळे समुद्रकिनारा इथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. समुद्राचा थंडावा अनुभवण्यासाठी कुटुंबासह पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल होत असून पर्यटनाला चांगलीच चालना मिळाली आहे. दरम्यान पर्यटकांनी सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोकणातले समुद्र किनारे सध्या पर्यटकांनी खचाखच भरलेले आहेत. सुट्टीचा दिवस आहे. खरं तर मागच्या 15 दिवसापासून उन्हाचा कडाका खूप होता आणि त्याच्यापासून लोकांना जरासा थंडाई मिळण्यासाठी लोक आता समुद्र किनारे गाठत आहेत. रत्नागिरीतले गुहागर असेल किंवा मग गणपतीपुळे असेल किंवा मग जंजिरा असेल किंवा मग दाभोळ असेल, सर्वच ठिकाणी किंवा मग जास्तीत जास्त गर्दी जी आहे ती गणपतीपुळेमध्ये आहे. काही पर्यटक आपल्या बरोबर आहेत, त्याची बातचीत करण्यात आता काय सांगाल, कुठून आलात? आम्ही कोल्हापूरमधून आलेलो आहोत. आम्ही सर्व मित्र आपल्या फॅमिलीसाठी एक सुट्टीचा दिवस व अंगारकी संकष्टी या निमित्त रत्नागिरी हे उत्तम ठिकाण आहे आणि गणपतीपुळ्यात श्रींचं दर्शन आणि इथला समुद्र किनारा हा पर्यटकासाठी एक उत्तम सोय आहे. आणि इथं आम्ही सहकुटुंब मित्रपरिवार आम्ही बोटिंगचा व इथल्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहोत. कोकणातला समुद्र किनारा आहे आणि तुम्ही इथं पर्यटनासाठी आलेले आहात, कसा वाटला? उत्तम असा समुद्र किनारा आहे. जसं लोक म्हणतात गोवा वगैरे जावा, तर गोव्यात काय आहे, कोकणात लोकांनी यावं हे मी आवर्जून तुम्हाला सांगेन. आय लव्ह कोकण. आपण पाहिलं हे जे पर्यटक आहेत ते खरं तर कोल्हापुरातून आलेले आहेत आणि ते म्हणतात गोवा कशाला, कोकणात जावा आणि आनंद लुटा. कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, न्यूज 18 मराठी, रत्नागिरी. नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त राज्यभरातील गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. मुंबईतील प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी उसळली आहे. दर्शनासाठी पहाटेपासूनच लांब रांगा लागलेल्या आहेत. तर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तांची पहाटेपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळते. बाप्पाच्या मूर्तीवर सोन्याची आभूषणं चढवण्यात आली आहेत. तर मंदिराला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. आणि अष्टविनायकपैकी एक असलेल्या ओझरची विघ्नहर नगरी आज अंगारकी चतुर्थीनिमित्त गर्दीनं गजबजलेली आहे. चतुर्थीनिमित्त बाप्पाचा गाभारा हा आकर्षक अशा विविध फुलांनी सजवण्यात आलाय. तर बाप्पाला 1000 आंबे आणि 500 पेरूंचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय. कोकणची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या तिकडे गणपतीपुळेमध्ये अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थानात पहाटे 3:30 वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्यात. आजच्या दिवसाचं खास आकर्षण म्हणजे गणपती बाप्पांसमोर आंब्याची सुंदर आरास करण्यात आलेली आहे. आज अंगारकी चतुर्थी निमित्तानं जालन्यातील राजूर येथील राजुरेश्वर गणपतीला 2 क्विंटल 51 किलो केशर आंब्यांची भव्य आरास करण्यात आलेली आहे. अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं राजूर येथील राजुरेश्वर गणपतीच्या गाभाऱ्याची केशर आंब्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावर्षी आंब्याचा हंगाम चांगला सुरू असल्यानं आणि अंगारकी चतुर्थीचा योग साधल्यानं भाविकांच्या सहकार्यातून मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराची आम्रपानांनी सजावट करण्यात आलेली आहे. तर चौथऱ्यावर केशर आंब्यांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात करण्यात आलेली ही मनमोहक सजावट भक्तांचं लक्ष वेधून घेतेय. दापोलीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. ग्रामदेवीच्या मंदिरासाठी आपण कोट्यवधी रुपये खर्च करतो, पण ज्या शाळेतून आपल्या मुलांचं भविष्य घडतं त्या शाळेकडे मात्र दुर्लक्ष होतंय अशी खंत कदम यांनी व्यक्त केली. विद्येचं मंदिर असलेल्या शाळांना आधुनिक सुविधा, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि दर्जेदार वातावरण मिळालंच पाहिजे. त्याशिवाय शिक्षणात बदल शक्य नाही असं कदम म्हटले. खरोखर 13 वर्ष वेळ काळ विद्येची देवता आपण इथे मानतो. ग्रामदेवतेच्या मंदिराकरिता आपण कोट्यवधीचा निधी आपण खर्च करतो आणि ते देऊळ आपण अतिशय चांगलं बांधतो. परंतु जिथे विद्येची देवता जिथे ज्या वास्तूमध्ये आहे त्या देवतेच्या मंदिराला देखील आपण चांगलं बनवलं पाहिजे, त्याचा देखील विकास आपण केला पाहिजे. हा विचार खरं तर आपण बाळगला पाहिजे. याची जाणीव खरं तर तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवली पाहिजे. म्हणजे आपल्या गावातली देवळं, मंदिरं, ग्रामदेवतेचं मंदिर अतिशय सुंदर असतं, पण जिथे विद्येची देवता आहे ते हे देखील मंदिरच आहे. इथे आपण शिक्षण घेतो म्हणजे हे आपले मंदिर आहे. ह्या मंदिराचा देखील विकास, ह्या मंदिराची देखील वास्तू ही त्या देवतेला शोभेल अशी वास्तू असली पाहिजे.
मध्य प्रदेशमधील जबलपूर बोट दुर्घटनेची सत्य परिस्थिती समोर असताना आता रायगडच्या मुरुडमधील मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची देखील सुरक्षा राम भरोसे असल्याचं पाहायला मिळतंय। किल्ला पाहण्यासाठी सध्या हजारो पर्यटक मुरुडमध्ये दाखल होत आहेत। किल्ल्याकडे जाण्यासाठी प्रवासी बोटीतून 1 ते 1.5 किलोमीटर अंतर पार करावं लागतं। मात्र अपुरी जागा आणि पार्किंगचा अभाव असल्यानं अनेक बोट चालकांना पाण्यातच बोट उभी करून ठेवावी लागते आणि त्यामुळे समुद्राच्या पाण्यात उसळणाऱ्या लाटांमध्ये अशा उभ्या केलेल्या बोटींची कोणतीच सुरक्षा नसल्यानं अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसरीकडे लाईव्ह जॅकेटचा वापर होत नसल्यानं पर्यटक जीव मुठीत घेऊन या बोटींमधून प्रवास करतात।